नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप जोरदार पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये वर्तविला जाणार आहे. अगदी जबरदस्त पावसाचा इशारा या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण 13 तारखेपासून सुरुवात करणार आहोत. 13, 14, 15, 16, 17 आणि असं 26 सप्टेंबरपर्यंत हा अंदाज बघणार आहोत. पावसाची जोरदार शक्यता या ठिकाणी महाराष्ट्रात वर्तविली जाणार आहे. दोन्ही भागाकडून कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून आपल्याला दोन्ही भागाकडून कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे जोरदार पाऊस आपल्याला भागात बघायला मिळणार आहे. 13, 14, 15 कोणकोणत्या दिवशी, कोणकोणत्या तारखेला आपल्याला पाऊस आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे, गावांमध्ये, तालुक्यांमध्ये पाऊस आहे, याची संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे सकाळी कोणत्या भागात आहे, संध्याकाळी कोणत्या भागात आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका. जर आपल्या भागात पाऊस असेल तर आपण ती माहिती स्किप कराल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. बघूया मित्रांनो, कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे. आता सुरुवात करूया या ठिकाणी 13 तारखेपासून. 13 तारखेला जर बघितलं तर या ठिकाणी अमरावती, बांद्रा या ठिकाणी आपण बघू शकतो पावसाची शक्यता बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळत आहे, मध्यम ते जोरदार स्वरूपाची. तसेच इकडे मोरधरीचा भाग आहे, आष्टी आहे, अरवी आहे, तसेच या ठिकाणी चंदूरचा भाग आहे, पुलगाव, वर्धा, तुळजापूर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता. तसेच हिंगणघाट, वाडकी, पुणे, यवतमाळ, रुई, दिग्रस, धरवा, मूर्तिजा, तसेच मंगळूरपीर आहे, वाशिम, हिंगोली, उमरखेड, हिमायतनगर, भोकर या ठिकाणी किनवटचा भाग आहे, अलिलाबाद आहे, पुसद आहे. यापैकी इथे आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. नांदेड, पूर्णा, बसमत, परभणी या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे. 13 तारखेचा अंदाज आपण या ठिकाणी बघत आहात. तसेच इकडे देऊळगाव, राजा, पारतूर, लोणार, मेहकर, तसेच मोहरा, सिलोड, अजिंठा, जामनेर, पाचोरा, बुलढाणा, मोठाला या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे इकडे खाली बीड आणि गेवराईमध्ये जर बघितलं इथे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी चांगला मध्यम स्वरूपाचा पाऊस इथे वर्तविला जात आहे. चौसाळा आहे, केचकळमचा भाग आहे, जामखेड आहे, करमाळ आहे, कर्जत आहे, तसेच श्रीगोंदा आहे, दौंड आहे, राळेगण आहे, अहिल्यानगरचा भाग या ठिकाणी आहे. इथे सुद्धा चांगला पाऊस आहे. तसेच उस्मानाबाद, तुळजापूर, विराग, बार्शी, परंडा, कुरडवाड, इंदापूर या ठिकाणी पावसाची शक्यता. तर उमरगा, निलंगा, औसा, लातूर, शिरूर, अंतपाल या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये आपण बघू शकतो की संभाजीनगरच्या काही भागात फुलंब्रीमध्ये पाऊस आहे, एलोरा गुफामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, विरमगावमध्ये आहे, हसनाबाद आहे, सम्राटनगर, जाफराबाद, सिलोड आहे, भोकरंड आहे, अनवा आहे, अजंता आहे, पेशावरचा भाग या ठिकाणी आहे, पाचोऱ्याचा भाग आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसंच धुळ्यामध्ये, नाशिकमध्ये सुरुवात आपल्याला रिमझिम पावसाने बघायला मिळणार आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतो. तसंच सांगली आणि कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर राधानगरीमध्ये आपल्याला पावसाची शक्यता कोल्हापूरच्या भागात आहे. तसेच रायपट्टणमचा भाग आहे, पोरला आहे, सांगरोला आहे, इस्पुर्ली, कागल या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता. बेदरी आहे, पोंडा आहे. तसंच सांगलीमध्ये मालगाव, सांगली, तासगाव, तसेच आष्टामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बऱ्यापैकी 13 तारखेला बघायला मिळत आहे. आणखी मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी वर्तविली जाणार आहे. तसंच मित्रांनो 13 तारखेलाच संध्याकाळी पुन्हा एकदा खूप मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर त्यामध्ये लातूर, औसा, निलंगा, उमरगा, बिदरच्या भागात पाऊस आहे. तसेच देगलोरमध्ये पाऊस आहे, कंदर आहे, मुखेड आहे, नांदेड, परभणी, तसेच पूर्णा, बसमत या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे. गंगाखेडमध्ये केचकळम आहे, चौसाळाचा भाग आहे, मालगाव आहे, मांजलगावचा भाग आहे. या ठिकाणी बघू शकतो अगदी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आहे. सोलापूर, अक्कलकोट, आळंदा, तसेच या ठिकाणी कोल्हापूरच्या भागात सुद्धा पाऊस आहे. पंढरपूर आहे, सांगोला आहे, पिलिओ आहे. इथे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे. विजयपूर, तिकोटा, सांगली इथे सुद्धा आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आहे. तसेच नागपूर, गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी वर्तविला जात आहे 13 तारखेला. पुन्हा एकदा मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला लातूरच्या भागात बऱ्यापैकी चांगल्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आता 14 तारखेच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला आटपट्टीच्या काही भागात पावसाची जोरदार शक्यता आहे. विटा, मायनी, कराड या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता 14 तारखेला वर्तविली जाणार आहे. त्याचप्रमाणे केचकळमच्या काही भागात पाऊस आहे. नांदेड, परभणीमध्ये जोरदार पाऊस आहे. हिंगोली, वाशिम, पुसद, अकोला, अमरावती, करंजा या ठिकाणी सुद्धा आपल्याला 14 तारखेला पहाटेच्या सुमारास चांगल्या प्रकारचा हा पाऊस आहे. आणखी पाऊस जोरदार सांगलीला जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी अलर्ट व्हायचं आहे.
तासगाव आहे, देशिंग आहे, मालगाव, सांगली, आष्टा या ठिकाणी पाऊस जोरदार आहे. रामपूरमध्ये आपण विटा या ठिकाणी बघू शकतो. कानपूरमध्ये बघ जोरदार पावसाची शक्यता आहे. आटपट्टीचा काही भाग आहे, कोची आहे, नागाचा काही भाग या ठिकाणी आपल्याला वर्तविला जात आहे. पट्टणम कराडचा काही भाग या ठिकाणी, पंढरपूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता आपण 14 तारखेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बघत आहात. त्याचप्रमाणे तोच पाऊस पुढे आपल्याला साताऱ्याला बघायला मिळणार आहे. सातारामध्ये आणि रत्नागिरीमध्ये हा पाऊस जोरदार बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे तोच पाऊस आपल्याला पुढे अहिल्यानगर आणि नाशिक भागात बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी बघू शकतो अहिल्यानगरमध्ये सुरेगाव आहे, तसेच या ठिकाणी शिरूरचा काही भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. टाकळी डोकेश्वर आहे, बालवानी आहे, झारी, बोरी, आळकुती आणि आली या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आपण संगमेर, आश्वी, वारवंडीच्या काही भागात जोरदार पाऊस, तर जवळकी, शिर्डी, वावी, कोपरगाव या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आहे. तर श्रीरामपूर, टाकळी, वाहन या ठिकाणी, वडाळा, भैरोबा, गोरेगावचा काही भाग आहे, घोडेगावचा काही भाग या ठिकाणी आहे, गंगापूर आहे, तसेच लिंबे, जळगावचा काही भाग या ठिकाणी आहे. पैठणमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. इगतपुरीमध्ये जोरदार पाऊस आहे. आंबेवाडी, सम्राटनगर, शहापूर, वसई विरार या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक भागामध्ये जर बघितलं तर वाडीवर, त्र्यंबकेश्वर, लाडाचे, हर्सुल या ठिकाणी जोरदार पाऊस, तर पांढरोलीमध्ये जोरदार पाऊस, तिरडे, डोबेर, शिन्नर या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. सर्वाधिक पाऊस आपल्याला इगतपुरीमध्ये आहे. ओझर आहे, निफाड आहे, जोपुलवणी आहे, ओझरचा काही भाग या ठिकाणी, कळवण आहे, धोंडांबे, चांदवड या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आहे. तालोदा, शहादा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. निम, शेवडीमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस, धुळ्याच्या काही भागात आपल्याला बघायला मिळत आहे आणि नंदुरबारमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणखी मोठा बदल आपण 14 तारखेला बघणार आहोत. या ठिकाणी पुन्हा एकदा दिवसभर पाऊस आपल्याला नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, धुळे, जळगाव या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे खाली पुण्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती या ठिकाणी सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी पाऊस आपल्याला 14 तारखेला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आणखी मोठा बदल आपल्याला 14 तारखेला संध्याकाळी बघायला मिळत आहे. नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या ठिकाणी आपल्याला संभाजीनगरपासून बघायला मिळत आहे आणि जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. तसेच साताऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार रिमझिम पाऊस आपल्याला संध्याकाळनंतर बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आता एक शॉर्टकट आढावा 15 तारखेचा सुद्धा घेणार आहोत, कारण वेळ खूप झालेला आहे. आपण या ठिकाणी 15 तारखेच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर सकाळपासून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 15 तारखेला सकाळपासून मुंबईकडून पावसाला सुरुवात होत आहे. इगतपुरी, नाशिक, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या ठिकाणी आपल्याला पावसाला सुरुवात आहे. मालेगाव आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नंदुरबार आहे या ठिकाणी पावसाला सुरुवात, तर इतरत्र भागात रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. 15 तारखेचं हे वातावरण आहे. खूप मोठा बदल आहे. पुन्हा एकदा मोठा बदल होईल. तर आपल्याला त्या बदलामध्ये पुण्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये, संभाजीनगरमध्ये, त्याचप्रमाणे सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, सांगली, कोल्हापूर, तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बऱ्यापैकी बघायला मिळत आहे. इतरत्र भागात आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळणारच आहे. तर बाकी भागांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल दुपारून होईल. त्यानंतर सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस, यवतमाळ, हिंगोली, तसंच या ठिकाणी यवतमाळच्या बऱ्याचशा भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूरमध्ये आहे, तसेच बाभुळगावचा काही भाग या ठिकाणी आपण बघायला मिळत आहे. राळेगण आहे, वाडकी, पुणे आहे, हिंगणघाटचा काही भाग आहे, घाटंजी आहे. इथे सुद्धा पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात 15 तारखेला बघायला मिळत आहे. 15 तारखेला पुन्हा एकदा रात्री जर बघितलं तर नांदेड, चंद्रपूर या ठिकाणी बघायला मिळत आहे पाऊस. अलिबागच्या काही भागात सुद्धा आपल्याला मोठा पाऊस बघायला मिळत आहे. आपण मित्रांनो वेळेअभावी फक्त 8 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता पुढील जे अपडेट आहे 16 तारखेपासून तर 26 तारखेपर्यंत पुढील भागामध्ये आपण बघायला मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांसाठी हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.